या व्हिडिओमध्ये आपण सूर्यप्रकाशाचं महत्त्व बघणार आहोत की 6 ते 7 तास सूर्यप्रकाश भेटलाच पाहिजे तरच अन्नद्रव्य तयार होईल आणि अन्नद्रव्य तयार झालं तरच झाडांची वाढ प्रॉपर होईल। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, मी सागर मडके आणि या छोट्याशा परंतु महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल। ही माहिती शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, तुम्ही कोणत्याही फळझाडांची लागवड करणार असाल तर व्हिडिओ नक्की बघा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सूर्यप्रकाशाचं महत्त्व बघणार आहोत की सूर्यप्रकाश जर झाडाला भेटला नाही आणि तुम्ही जर यावर्षी फळझाडांची लागवड करणार असाल तर तुमच्या बाजूला जर तुमच्या माळामध्ये म्हणजे तुमच्या शेतामध्ये अजून दुसरी मोठी झाडं असतील तर त्यांचं छाटणी किंवा तुम्हाला जर तोडता आली तर ती तोडा। कारण मी तुम्हाला माझ्याकडचं उदाहरण दाखवतो की सूर्यप्रकाश जर कमी प्रमाणात भेटला तर अन्नद्रव्य तयार होत नाही आणि अन्नद्रव्य जर तयार नाही झालं तर झाडांची वाढ प्रॉपर होत नाही आहे। आता तुम्ही माझं हे झाड बघा, आता त्याच्याच वयाचं तुम्ही हे झाड बघा, हे झाड बघताय आणि त्यांच्याच वयाचं ज्यांना सूर्यप्रकाश भेटत नाही आहे ना, म्हणजेच प्रत्येक झाडाला दिवसातून कमीत कमी 6 ते 7 तास सूर्यप्रकाश भेटलाच पाहिजे तरच अन्नद्रव्य तयार होईल आणि अन्नद्रव्य तयार झालं तरच झाडांची वाढ प्रॉपर होईल। आता हे झाड बघा, याला सूर्यप्रकाश मिळत नाही, आता संध्याकाळचा टाईम आहे, तेवढा याच्यावरती 2 तास सूर्यप्रकाश पडतो। त्याच्या बाजूचं हे झाड बघा, त्याच लाईनीमधलं, याला सूर्यप्रकाश कमी मिळतो त्याच्यामुळे याची वाढ छोटीच राहिलेली आहे। त्याच लाईनीमध्ये इथे झाड आहे बाजूला, त्याच्यामुळे याच्यावरती सूर्यप्रकाश पडत नाही आणि याच्यावरती सूर्यप्रकाश मात्र पडतो। तर त्याच लाईनीमधलं हे झाड बघा, त्याच्या मागचं झाड बघा, म्हणजे सूर्यप्रकाश न भेटल्यामुळं थोडक्यात त्याचं अन्नद्रव्य तयार होत नाही आहे आणि अन्नद्रव्य तयार न झाल्यामुळे झाडाची वाढ प्रॉपर होत नाही। तर तुम्ही जर ह्यावर्षी झाडं लावण्याचं प्लॅन करत असाल तर पूर्ण 6 ते 8 तास ऊन पडेल, सूर्यप्रकाश पडेल अशी जागा निवडा झाडे लावताना। तुमच्या बाजूला जर जुनी झाडं असेल तर ती झाडं तोडा। बऱ्याच लोकांना झाडं तोडायला आवडत नाही आहे, परंतु झाडांची लागवड करायची असेल तर दुसरा पर्याय आपल्याकडे नसतो। जुनी झाडं तोडून नवीन झाडं लावणार असेल तर ते प्लॅनिंग तुम्ही नक्की करा आणि झाडांची वाढ तुमच्या नक्कीच चांगली होईल। ही माहितीपूर्ण व्हिडिओ मित्र तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा ज्याला माहिती हवी आहे त्याच्यापर्यंत। श्री स्वामी समर्थ।